Today's topic. Okay, today's topic is again same simple present passive voice. We will practice the sets as we have taken yesterday. Today also we'll go for another two sets. Okay. चला ग्रुप नंबर 1 काय वाक्य सांगितलं होतं? काय वाक्य सांगितलं तुम्ही? मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो. बघा हे वाक्य येतं मी इथं. सो सिंपल प्रेझेंटचं काय? पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर ऑब्जेक्ट प्लस am, is, are प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. जर कर्त्याद्वारे असेल तर बाय सब्जेक्ट आपल्याला एक्स्ट्रा ऍड करायचंय, नसेल तर नाही. ओके. सपोज या वाक्यामध्ये कर्त्याद्वारे असा उल्लेख नाही आला. माझा आवाज येतोय का? दिसतोय का? येस ऑर नो? येस सर. ओके ओके. इथला लाईट गेलेली आहे. चला असू द्या. मंदिरामध्ये बघा वाक्य बघा. मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो. सपोज या वाक्याला आपल्याला सेट बनवायचा आहे. पॉझिटिव्ह मध्ये 3 टाइप्स, निगेटिव्ह मध्ये 3 टाइप्स. काय होईल सांगा रे? मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो. सांगा. जे वाटलं जातं ते काय ऑब्जेक्ट आहे, बरोबर? व्हेरी गुड, एक्सलंट. प्रसाद is distributed in temple or you may say मंदिर also. एक्सलंट, व्हेरी नाईस. आता याचा वर्बल क्वेश्चन काय होईल? ऍज यू ऑल नो, या वाक्याच्या शेवटी आपण का लिहिलं की आपला वर्बल क्वेश्चन तयार होईल. काय होईल सांगा? वर्बल क्वेश्चन सांगा अगोदर मराठीमध्ये. मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो का? मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो का? आणि हो, बोलता बोलता लक्षात आलं, अरे तुम्हाला एवढा पण कॉमन सेन्स नाही का रे? आपलं नाव लिहिताना आपल्या नावाचं पहिलं लेटर हे कॅपिटल असावं. फॉर एक्झाम्पल एक नाव आहे सुमित जाधव, तर त्याचं काय असायला पाहिजे? सुमित एस कॅपिटल, जाधवचं जे कॅपिटल, आणि पुढे असलं पाहिजे 8th और 9th और 10th. ठीक आहे. तर असं नाव, अरे तुम्हाला एवढी अक्कल नाही, तुम्ही काय लिहिता? मी एकाचं नाव बघितलं, मी दोन 3 विद्यार्थ्यांचं नाव बघितलं. आता हे नाव नाहीये, मात्र या पद्धतीने मी सांगतोय जे ए. अरे तुला एवढे तुला एवढी अक्कल नाही करायची जे कॅपिटल काढायचं. परत लोक काय म्हणतील माहिती का? तू कोणत्या शाळेत शिकला रे? तुला जे कॅपिटल काढता येत नाही नावाचं, म्हणजे विनाकारण शाळेचं नाव बदनाम. अरे एवढी तर खोपडी ठेवा, पहिले लेटर कॅपिटल काढायचं का? ते पण शिकवायचं मला आता. 8th 9th 10th ला तुम्हाला हे शिकवायचं की तुमच्या नावाचं पहिलं लेटर कॅपिटल काढा. अरे सार्थक जाधव, हे बघ हे बघ हे बघ, मी सुमित जाधव असं अंदाजे म्हणलो होतो, सार्थक जाधव म्हणतोय मी आहे. आणि त्याचं नाव बघा, त्याचं नाव ते चुकून ते झालं, त्यांनी जाधव आलं लिहिलं आहे. तुझं नाव नव्हतं बघितलं, मी अंदाजावर असं घेतलेलं आहे नाव. हे एक्झाम्पल मी अंदाजावर घेतलेलं आहे. मला तुला नाही बोलायचं, मी तुझं बघितलंच नव्हतं आणि ते मला दिसलं. तुझं पण असं दिलंय सार्थक जाधव म्हणून. अरे नाव तरी बदला रे. पहिल्या कॅपिटल काढायचं, पहिलं फर्स्ट लेटर मस्ट बी कॅपिटल. प्रॉपर नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. हे पण सांगायचं का तुम्हाला आता? चला. मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो का? कसं होईल सांगा? कम ऑन. ग्रुप नंबर 1 इज डिस्ट्रीब्युटेड. आता याला तिरकं लिहू शकतो मी.
इटॅलिक्स काइंड ऑफ लेटर्स है ना. प्रसाद येतं अंडरलाईन करा किंवा त्याला तिरपल्या है ना. इज प्रसाद डिस्ट्रीब्युटेड बिकॉज हे मराठी वर्ड आहे है ना. इन टेम्पल. व्हेरी नाईस. आता याला सुटेबल असणारा WH क्वेश्चन बनवा. या वाक्याला सुटेबल असा. हा. मंदिरामध्ये मला आवाज येत नाही, आवाज येत नाही. मिरीला येते. किती वाजता किती प्रसाद वाटला जात आहे. आता किती किती काय रे, किती प्रसाद, किती असा कधी क्वेश्चन विचारतो का आपण. मला हे योग्य वाटत नाही. आय डोंट फाइंड दिस ॲज अ सुटेबल क्वेश्चन. हा असं म्हणा की मंदिरामध्ये किती वाजता प्रसाद वाटला जातो किंवा या प्रकारचे आणखीन. आता किती प्रसाद वाटला जातो असं विचारतो का आपण, सांगा बरं. मंदिरामध्ये किती प्रसाद वाटला जातो असं बोलतो का. किती वाजता हा होऊ शकतो बाबा. प्रसाद वाटला जातो सांगायचं काय होईल. At how much time is prasad distributed? ऍट हाऊ मच टाइम होईल का रे बाळा. हा कमीत कमी हे तरी पाठ करा रे. ऍट व्हॉट टाइम आपला क्वेश्चन आहे ना ह्या. ऍट व्हॉट टाइम आफ्टर दिस आपला बोर्ड कुठे ठेवायचं, नंबर 2 ला ठेवायचं. त्याप्रमाणे वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. इज प्रसाद बोला डिस्ट्रीब्युटेड. बोला रे ग्रुप नंबर 1. In टेम्पल. ओके. आणखीन काय होऊ शकतं. व्हॉट एल्स कॅन बी द सुटेबल क्वेश्चन. अरे काय बोलताय रे. मंदिरामध्ये काय वाटले जाते. हा मंदिरामध्ये बुक्स वाटले जातात. असं कोण विचारेल का मला, सांग बरं. मंदिरामध्ये काय वाटलं जातो. आता काय असतं मंदिरामध्ये प्रसाद असतो ना. परंतु हा अशा प्रकारचा क्वेश्चन आपण जनरली विचारत नाही बाबा. हा तुमच्या इथं मंदिरामध्ये कोण कोण प्रसाद वाटतं म्हणजे काय. मंदिरामध्ये कोणाद्वारे प्रसाद वाटला जातो असं होऊ शकतं ना. पॉसिबल आहे. मात्र जे प्रॅक्टिकली युजेबलच नाही असे विनाकारणचे क्वेश्चन सांगून हार्ड डिस्क नका व्हायला घालू असं मला म्हणायचंय. आणखीन काय आहे का बघा. कोणत्या मंदिरामध्ये प्रसाद वाटला जातो. येस हे करेक्ट वाटतंय मला. काय नाव. व्हॉट्स युअर नेम. अनुष्का. काय नाव तुझं. अनुष्का. व्हेरी गुड. हिनं बरोबर सांगितलं बघा. कोणत्या मंदिरामध्ये. तुम्हाला लोकांना असं काय सुचत नाही मला सांगा बरं. प्रसाद वाटला जातो. ते प्रॅक्टिकल झालं ना बाबा. तुमच्या गावामध्ये 4 मंदिर आहेत. नेमकं कोणत्या मंदिरात वाटला जातो सांगा. मी जातो तिथं. सो WH वर्ड काय आहे मराठीमध्ये मला सांगा. अगोदर मला मराठीमध्ये सांगा की WH शब्द या वाक्यात काय आहे. मराठीमध्ये सांगा मला. कोणत्या मंदिरामध्ये. एक्सलंट. व्हेरी गुड आन्सर. कोणत्या मंदिरामध्ये. हा झाला आपला WH शब्द. काय आपला WH शब्दाचा WH क्वेश्चनचा फॉर्मॅट काय म्हणतोय की WH शब्द अगोदर लिहायचा, त्यानंतर वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा अगदी बोट ठेवून, जेणेकरून आपली मिस्टेक होणार नाही. चला सांगा आता कोणत्या मंदिरामध्ये. बोला. In which temple is prasad distributed? व्हेरी गुड. इन विच टेम्पल इज प्रसाद. आता प्रसादचं P कॅपिटल काढण्याची गरज वाटत नाही. डिस्ट्रीब्युटेड. आणि या पद्धतीनं आवश्यक ते सुटेबल असते WH क्वेश्चन. यू कॅन राईट मेनी मोर. सो WH क्वेश्चनचा आपण कोड नंबर काय दिलाय. दॅट इज नंबर 3. ऑल राईट. चला ओके. निगेटिव्ह सांगा रे. ग्रुप नंबर 1 अगेन. निगेटिव्ह सांगायचं. हे पॉझिटिव्ह साईड झाली. निगेटिव्ह सांगा. मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही. मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही. आले का गोरे सर. पाऊस चालू आहे का गावाकडं. गावाकडे पाऊस चालू आहे का.
संख्या कमी आहे आज. हा, मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही. सांगा रे बाळांनो, काय होईल इंग्लिश मध्ये? Prasad हा, is not distributed in temple. प्रसाद इज नॉट डिस्ट्रीब्युटेड इन टेम्पल. पालक लोक लक्ष द्या, तुमचा पाल्य बोलतोय का नाही? मला कालच बोललो मी, नाहीतरी रिचार्जचे रेट वाढलेत. जर बोलत नसेल, अभ्यास करत नसेल तर ₹250 वाचन तरी चालतात, आहे की नाही? हा, सो तुम्हाला ठरवायचंय. आपला पाल्य बोलत नाही, दोपाटी घेऊन बसा मागे, पाठीमागे चांगली व्यवस्थित. हा, टाका त्या पाठीत चांगली व्यवस्थित. पुढं बोला. Prasad प्रसाद is distributed in temple. in temple. प्रसाद इज डिस्ट्रीब्युटेड इन टेम्पल. व्हेरी गुड. सॉरी, क्वेश्चन मार्क नाही, फुल स्टॉप. बर, आता वर्बल क्वेश्चन. काय वर्बल क्वेश्चन बोला? मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही का? मंदिरात प्रसाद वाटला जात नाही का? काय होईल रे? डोकं लावू नका, फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवा, एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही. हा, बोला. Is prasad not distributed in temple? Distributed in temple. Is prasad not distributed in temple? Question mark. All right. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? WH क्वेश्चन. कम ऑन. Prasad distributed in temple. distributed in temple. Isn't prasad distributed in temple? Excellent question, answer. Come on, very good. आता एनी सुटेबल WH क्वेश्चन वरच्या सॉरी सेंटेन्सला बघा आणि याला बघून सुटेबल सांगा, सुटेबल जे आपला यूज मध्ये येऊ शकतो असा. चला. मंदिरात मंदिरात प्रसाद प्रसाद का वाटला जात नाही? हा, होऊ शकतं. मंदिरात आजकाल प्रसाद का वाटला जात नाही? अगोदर दररोज प्रसाद वाटप व्हायचा, आहे की नाही? तर आजकाल मंदिरात प्रसाद का वाटला जात नाही, त्यातलं आजकाल हे समजा ड्रॉप केलंय समजा आपण, आणि वाक्य आहे मंदिरात प्रसाद का वाटला जात नाही. योग्य वाक्य वाटतंय मला. मंदिरात प्रसाद का वाटला जात नाही. काय होईल त्यात? इथं डब्ल्यू शब्द काय आहे? ग्रुप नंबर 1 Why का आहे? is prasad not Why? distributed in temple? Very good, very nice. Why is prasad not distributed in temple? और दुसऱ्या पद्धतीनं डब्ल्यू Why शब्द. isn't prasad distributed in temple? Why isn't prasad distributed in temple? समजा तुमच्या आसपास मध्ये 10 टेम्पल आहेत आणि त्यातल्या काही टेम्पल्स मध्ये प्रसाद वाटला जात नाही. ठीक आहे, तर काय म्हणता येईल? कोणत्या मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही. ठीक आहे, मंदिरांमध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये म्हणा. चला, काय म्हणायचं सांगा? कोणत्या? बोला, कोणतरी सांगा. कोणत्या मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही? कोणत्या मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात नाही? मग त्या ठिकाणी आपण जाऊ आणि त्या ठिकाणी आपण वाटू, आहे ना? जात नाही. समजा गावात 2 मंदिर आहेत आणि 2 मंदिरात काही लोक प्रसाद वाटतात, तिसऱ्या मंदिरात कोणीच नाही वाटत. मग तुम्हाला पण वाटायचं आहे, मग तुम्ही कुठे राहाल? तर आपण तिसऱ्या मंदिरामध्ये जाऊ, तिकडे आपण वाटप करू, आहे ना? आणि या 2 मंदिरात बाकीचे लोक वाटतील, आपण तिसऱ्यामध्ये वाटप करू. चला, काय होईल? In which temple is prasad not distributed? एक्सलंट. कोणत्या मंदिरामध्ये? हा डब्ल्यू शब्द आहे, त्यामुळं इन विच टेम्पल नंतर वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून लिहायचा, सो दॅट मिस्टेक नाही होणार. इज काय? प्रसाद नॉट डिस्ट्रीब्युटेड. एक्सलंट. और इन अदर वे, हा, कम ऑन. In which temple isn't prasad distributed?
इजंट प्रसाद, प्रसाद हा मराठीमध्ये असल्यामुळे याला अंडरलाईन करा. काय? डिस्ट्रीब्युटेड. एक्सलंट, व्हेरी नाईस. सो प्लीज राईट दिस डाऊन. प्रॉपरली समजून लिहून घ्या, काही गडबड करू नका. प्रॉपर समजून घेऊन लिहून घ्या, फक्त लिहिण्याची गडबड करू नका.